हाय हॅलो नमस्ते मिसेस पौजलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। सगळ्यात आधी तर तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून हॅपी दिवाळी, दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज आहे वसुबारस म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस। आम्ही आता गावाकडे आलोय त्यामुळे व्हिडिओ थोडेसे लेट येत आहेत। व्हिडिओ शूट केलेत पण वेळच मिळत नाही एडिटिंगला आणि अपलोड करायला आणि माझा रिचार्ज संपलेला आहे आणि आम्हाला मोबाईल बघायला वेळ मिळत नाही त्यामुळे फौजींनी रिचार्ज पण मारला नाही ते पण मी सांगते। तर म्हटलं की नंतर निवांत मारूया। तर आधीची थोडीशी तब्येत पण ठीक नाही त्यामुळे मग त्याच्याकडे पण लक्ष द्यायला लागते आणि गावाकडचं रुटीन तर तुम्हाला माहितीच आहे। तर आता आम्ही गेलो होतो ताईंच्याकडे म्हणजे माझ्या नंदेकडे गार्डीला। तर हा आहे विटामायनी रोड। तर आमचं थोडंसं काम होतं, साहित्य घ्यायचं होतं आणि आरुसरूला आणि आयुषला आत्तूकडे म्हणजे गार्डीला सोडायचं होतं ताईंच्याकडे। त्यामुळे आम्ही गेलो आणि तिथून आता आलेलो आहे विट्यात। आता आम्हाला सामान घ्यायचं आहे त्यामुळे मग थोडंसं आपला बाजारमध्ये जाणार आहे आम्ही। तर चला तर मग आजच्या ह्या व्लॉगला सुरुवात करूया। तर हे आहे विट्यातलं आपला बाजार। तर इथे मी पहिल्यांदाच गेले होते। आधी बघा कसं मध्ये मध्ये बोलतोय। आणि इंद्रायणी तांदळाचे या शॉपमध्ये ना भरपूर प्रकार आहेत। तर हेच बघायचं होतं आम्हाला पण म्हणजे आम्ही घरी इंद्रायणीच वापरतो तुम्हाला माहिती आहे। तर त्यामुळे मग थोडंसं तांदूळ वगैरे बघितला, घेतला नाही, आम्हाला काही नाही आवडलं त्यामुळे नाही घेतला। बाकी जे पण साहित्य घ्यायचं होतं मॅन्डेटरी होतं तेवढंच घेतलं। आणि त्यानंतर उद्या पृथ्वीराजचा वाढदिवस त्यामुळे मग त्याच्यासाठी पण थोडंसं काहीतरी घ्यायचं होतं। तर चला तर मग आता बघूया, आमची शॉपिंग करून घेते। आणि आज गौरू आणि रोहित पण येणार आहे दिवाळी, कारण आमच्या घरी दिवाळी नाही तुम्हाला तर माहितीच असेल, आधीचा ब्लॉग बघितला असेल तर। तर मग आता आम्ही घरी आलेलो आहे, जेवण वगैरे झालं आणि गौरू आणि रोहित म्हणजे गोवर्धन आणि रोहित माझा भाऊ तर ते दोघंजण दिवाळी घेऊन आले होते। आणि बघा तर हा दुसऱ्या दिवशीची क्लिप आहे। डायरेक्ट व्हिडिओ म्हणजे केला मी बर्थडे करतानाच, कारण एवढी धावपळ होत होती ना 2 दिवस तर ना काय सुचतच नव्हतं, ती सगळ्यांनाच एवढी कामं होती आणि सगळे येत जात होते दिवाळी घेऊन। त्यामुळे मग आता मी हाच व्लॉग मी कंटिन्यू करते। इकडे बघा, हात काढ, हात दे पिली पृथ्वी तोंड समोर घे ना। ओ टीव्हीला गाणी लावलीत, गाणी लावलीत, सारखी मामा तर बर्थडे दिवशी पृथ्वीला काय झालं तर माहित नाही, एवढा रडत होता आणि तो त्याचं लक्षच नव्हतं सगळीकडं, म्हणजे असं एवढा दंगा करत होता ना आणि ओवाळून पण घेत नव्हतं। त्यामुळे मग थोडंसं आम्ही हे केलं ऑप्शन। तर आमच्या घरी शक्यतो क्रीमवाला जो केक असतो आईस केक तो जास्त कुणाला आवडत नाही, त्यामुळे रवा केक आणला होता आणि खूप छान केक होता हा। तर केक कटिंग झालंय आणि आता सगळेजण पृथ्वीला केक भरवत आहेत। ते बघा केक पण खायला तयार नव्हता, माहित नाही त्याला काय झालं होतं। असं तर भरपूर खेळत असतो तो, दंगा मस्ती चाललेली असते आणि बर्थडे करताना माहित नाही काय झालं होतं। मी अचानक भाऊंची आणि आईंची म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांची तब्येत बिघडली दोघांची एकदमच, त्यामुळे मग बर्थडेला म्हणजे जास्त काही करता आलं नाही प्लॅनिंग। तर केक कट करून झाला, जास्त कोणाला सांगितलं नव्हतं, फक्त ताईंना आणि शेजारच्या एक ताई होत्या त्यांची मुलं आणि आम्ही एवढेच होतो सगळे, त्यामुळे मग छोटंसं सेलिब्रेशन झालेलं आहे। तर जेवणामध्ये केली होती बासुंदी, आलू मटकीची भाजी, जिरा राईस आणि चपाती आणि छोटंसं तेवढंच घरगुती केलं आणि ताईंना तेवढं सांगितलं होतं। आणि आयुष तिघांचं चाललंय बनवून फोडण्याचं आणि आदूचे बघा कशी लुडबुड चाललाय, मध्ये मध्ये सगळं ओढत असतो, घेत असतो, काय पाहिजे असतं सगळंच त्याला। चला तर मग हा छोटंसं सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग, बाय बाय, टेक केअर।